काका कुठून आलात तुम्ही? मी सद्यस्थितीत अकोल्याहून आलेला आहे हां. आणि काल आलेला आहे. नेहमीप्रमाणे फक्त हाच पहिला दिवस आहे की एक दिवसाची मी कथा करत आहे. ही माझी 7वी कथा आहे. आणि जेव्हा 2019 साली कोरोना काळामध्ये 21 साली कोरोना काळामध्ये मला ब्लड वॉमिटिंग आणि संडास ब्लडची झाली होती. तेव्हा 10 दिवस मी कोरोना काळामध्ये ॲडमिट होतो आणि मला रक्त चढवून म्हणजे 7-8 रक्त चढवलं होतं. परंतु माझी पत्नी ही जास्तीत जास्त शिवांचं करत होती, शिवभक्त होती. तिला जेव्हा म्हणजे असं हे झालं की तिने तिथेच दवाखान्यात माझ्यासोबत राहून असताना तिने कबूल केलं की मी तुमची 5 पुराण शिवपुराण कथा करेल म्हणून. परंतु आमची आता ही नेहमीचीच पद्धत झाली. महाराष्ट्रात असली तर पहिले करायची. आम्ही काशीची केलेली आहे आणि नागपूर, नांदेड, अमरावती वगैरे हे सर्व कथा केलेल्या आहेत. ही कथा तुम्ही इथे आलात शहाद्यामध्ये, इथली व्यवस्था आयोजन कसं वाटलं तुम्हाला? एकदम उत्तम. म्हणजे तुम्ही इतक्या कथा अटेंड केल्या, पण मग त्याच्या आणि याच्यात कशा पद्धतीने तुम्ही फरक सांगाल? मस्त वाटली. आणि इथलं जे नियोजन आहे, इथलं जे म्हणजे म्हणायचं सेवाधारी लोक जे आहेत, सेवाधारी लोकांच्याबद्दल फारच आदर आणि सन्मान वाढला माझा. पहिले तरी काही म्हणजे सुरुवातीला आमच्या अकोल्याला कथा झाली तेव्हापासून आम्हाला याची सवय पडली. परंतु इथली जे उत्तम सेवा तर होती, परंतु त्यांच्या मनातून प्रेम आणि दया भावना वगैरे ह्या सर्व काही उमटत होत्या. आणि महाराजांनी जेवढं काही सांगितलेलं आहे की कोणाप्रती कसं वागावं, तसंच सेवादारी ते वागवत होते. आणि बोला. आणि जेव्हापासून माझी पत्नी हे शिवाचं करत होती आणि मला बेल खायला आणि तीर्थ पाहायला हे होते, त्यावेळेस नंतर 8 दिवसांनी माझे 3 ऑपरेशन झाले. 3 स्प्लीनचे ऑपरेशन झाले. जेव्हा मी स्प्लीनचे ऑपरेशन हे होताच तिने जेव्हा सांगितलं की आता चौथ्या कथेत जायचं, परंतु आता ऑपरेशनची गरज नको पडायला असं मागणं मागितलं. तेव्हा तिचं भोलेनाथांनी ऐकलं. चौथ्या ऑपरेशनपासून मला गेले जवळजवळ 1.5 वर्ष झाले ऑपरेशनची गरज पडली नाही. दर 6 महिन्यांनी माझं ऑपरेशन होत होतं. आता सद्यस्थितीत गरज नाही. आता आम्हाला वाटेल तिथे आणि पत्नीनं म्हणेल तिथे आम्ही शिवकथेला जरूर जाऊ. शिवाय नमस्तुभ्यम दादा. शिवाय नमस्तुभ्यम. कसं वाटलं तुम्हाला ही कथा? एकदम छान वाटलं. आणि काय आयोजन कसं होतं इथलं? आयोजन एकदम चांगल्या पद्धतीने होतं. एकदम जेवायची व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीने होती. राहायची व्यवस्था एकदम चांगल्या, कोणत्याही प्रकारचं अडचण नाही, कोणत्याही प्रकारचं काहीच नाही. पाणी पण वाटत होते. सर्व काही एकदम भरपूर दिलेलं आहे इथल्या लोकांना. या कथेतून तुम्ही काय शिकवण न्याल इथून? आपला धर्म म्हणजे सनातन धर्म. सनातन धर्माच्या आपले जे हिंदू धर्म हा जागृत व्हावा म्हणून बाबांनी हे फार मोठं कार्य केलेलं आहे. त्याच्याबद्दल माझ्या त्यांना शतशत नमस्कार. आणि याच्यातून आपला हा ज्या शहादा भाग आहे, तिथं तर हा आदिवासी भाग आहे, पण सर्व समाजाच्या लोकांनी येऊन इथं सहकार्य केलं आणि त्याच्याने कार्यक्रम एकदम छान झाला. सर्वात म्हणजे जेवायची व्यवस्था फार चांगली होती. मी पुष्कळ ठिकाणी गेलो, तिथं लाईन लावत होती, पण इथं जेवायला कोणत्याही एक दिवशी बी लाईन लावावं लागली. एकदम छान पद्धतीने एकदम व्यवस्थितशीर एकदम प्रोग्राम पार पडला. हा कार्यक्रम आपल्या शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि मकरंद पाटील सर बापूसाहेब यांच्या आयोजनातून आणि समितीच्या आयोजनातून पार पडला. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? राजेश पाडवीला तर मी असं सांगतो की एक प्रकार भगवंत मिळाले की ज्यांनी भगवंताला इथं आणलं, म्हणून त्यांना भोलेनाथ त्यांना आयुष्य फार देव, आणखी पुढच्या याच्यामध्ये त्यांना खासदार म्हणून निवडून द्यावं, एवढी मी अपेक्षा करतो देवाजवळ. आणि मकरंद पाटील आणि दीपक पाटील यांना बी आयुष्यात देव, त्यांना बी भरभर.
श्री शिवाय नमस्तुभ्यं. शिवाय नमस्ते. ही कथा शिवमहापुराण कथा शहाद्याच्या या पवित्र भूमीवर पार पडली. तुम्ही कुठून आलात, कशी वाटली ही कथा तुम्हाला? मी एक कैलास शिवराज पाटील CRPF रिटायर आहे. पुण्यावरनं ही माझी 8वी कथा आहे. मी बऱ्याच ठिकाणी कथा बघितल्यात, पण इथे इतकी व्यवस्थित सुविधा होती आणि खूप छान वाटतं. आम्हाला कथा नाही राहिली ना तर करमत नाही, म्हणून कथा जिथं पण राहिली आम्हाला एवढी आतुरता वाटते, कथेमध्ये जावंसं वाटतं. जिथं जिथं बाबा येतात आपल्या महाराष्ट्रात, मी जेणेकरून माझ्यासोबत परत खूप लेडीज येतात, पण माझं गाव इथं जवळ होतं म्हणून 2 दिवस तिथं थांबलो. त्याच्यानंतर मी इथे या कथ्यामध्ये आलो आणि जिथं पण आता महाराष्ट्रात कथा राहील मी जरूर येणार. आणि बरंच खूप छान वाटलं मला इथं. खरं तर हे जे आयोजन आहे इथले शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी आणि इथले नेते भाजप नेते मकरंद पाटील साहेब, बापू साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं. आयोजन समिती पण खूप मेहनत घेतली त्यांनी इथे. तर त्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आरोग्य व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सगळी सोय व्यवस्थित झाली तुमची? खूप छान झाली. मी अजून कुठंच असं बघितलं नाही. त्यांनी अति उत्तम पद्धतीने इथं सगळं सांभाळलं. आरोग्य व्यवस्था, परत हे सगळे आपले समाजसेवक, सिक्युरिटी, बाउन्सर, खूप छान. पोलीस सुविधा इतकी छान होती, अशी कुठेही बघितली नाही. पाण्याची पण सुविधा खूप उत्तम होती. आणि आमदार साहेबांचं खूप खूप धन्यवाद. सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पण खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही या कथेतून काय शिकवण द्याल? या कथेतून मी बरंच काही शिकलोय. आपले सनातन धर्म, सगळ्यात पहिले तर आपले सनातन धर्म सगळे एकजूट झालेत आणि सगळ्यांना बाबांनी, जिथं मंदिरांमध्ये कोणी जात नव्हतं, आज मंदिरांमध्ये लाईन लागली आणि बऱ्याच लोकांना त्याच्यातून खूप फायदे होत आहेत. मला पण फायदा झाला आहे, म्हणून मी 8वी कथेत आलोय आणि याच्या पुढे पण बाबा जिथं बोलवतील तिथं मी. श्री